नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर या व्हिडिओमध्ये आपण महाज्योतीचे क्वेश्चन्स पेपर मागच्या वेळेस झालेले पाहणार आहोत। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 50 क्वेश्चन्स पाहिले होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बाकीचे राहिलेले क्वेश्चन्स पाहूयात। तर IBPS पॅटर्ननुसार यावेळेचे पेपर होणार आहेत महाज्योतीचे। 51 नंबरचा क्वेश्चन पहा। भारतातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे NHM प्राथमिक लक्ष्य काय आहे? तर त्याचं उत्तर असणार आहे बघा, आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा सुधारणे। पुढचा प्रश्न पहा, यापैकी कोणते राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख लक्ष्य नाही? तर ते बघा, भारताच्या एकूण GDP मध्ये वाढ करणे। म्हणजे बाकीचे असणार आहेत त्यामध्ये माता मृत्यू दरात घट करणे, महिलांमधील ॲनिमियाला प्रतिबंध आणि कमी करणे, एकूण प्रजनन दर कमी करणे, हे 3 असणार आहेत आणि हा शेवटचा नाहीये। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या वर्षी राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थापना झाली? राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थापना विचारलेली आहे, तर ती झाली आहे बघा 2013 मध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता बहुआयामी गरिबी निर्देशांकाचा MPI एक घटक आहे? तर ते आहे बघा राहणीमानाचा दर्जा। नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचे NRLM चे उद्दिष्ट काय आहे? तर याचं उद्दिष्ट आहे बघा, स्वयंरोजगाराला आणि उद्योग विकासाला प्रोत्साहन देऊन गरिबी कमी करणे। फर्स्ट वन ऑप्शन बरोबर होईल। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते मानव विकास निर्देशांकामध्ये HDI वापरले जाणारे लिंग असमानतेचे मोजमाप आहे? तर ते आहे बघा लिंग असमानता निर्देशांक GII। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने शाश्वत विकास ध्येयांचा SDG परिचय करून दिलेला आहे? ते आहे बघा संयुक्त राष्ट्र UN। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता सहभागी लोकशाहीचा एक प्रमुख घटक आहे? तर तो आहे बघा निर्णय प्रक्रियेमध्ये सक्रिय नागरिक सहभाग। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणाचे भारतामध्ये गरिबी कमी करण्यावर लक्षित असलेल्या सामाजिक सुरक्षा नेट कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे? तर ते बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा MG नरेगा। पुढचा प्रश्न पहा, समावेशक वाढ ही संकल्पना काय आहे? तर ती आहे बघा आर्थिक वाढ ज्यामध्ये समाजाच्या सर्व क्षेत्रांना लाभ होतो। नेक्स्ट क्वेश्चन, प्राण्यांच्या वर्तनाच्या अभ्यासाचे शास्त्रीय नाव काय आहे? प्राण्यांचा अभ्यास इथॉलॉजी असे म्हणतात। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता एक विषारी साप आहे? तर तो आहे रॅटल स्नेक। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते एक जिम्नोस्पर्म आहे? तर ते पाईन वृक्ष आहे बघा। पुढचा प्रश्न, माशाच्या स्विम ब्लडरचे कार्य काय असते? तर त्याचं कार्य असतं बघा उत्प्लावकता नियंत्रण। नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या प्रक्रियेद्वारे वनस्पती प्रकाशाच्या स्रोताच्या दिशेने वाकतात किंवा वाढतात? ती प्रक्रिया आहे बघा फोटोट्रोपिझम। पुढचा प्रश्न, शिशाचे रासायनिक चिन्ह काय आहे? P आणि PB असे आहे शिशाचे रासायनिक चिन्ह PB। नेक्स्ट क्वेश्चन, डोळ्याचा रंग यामध्ये उपस्थित असलेल्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो। डोळ्याचा रंग
बाहुलीवर अवलंबून असतो, डोळ्यावरती एक क्वेश्चन येतोच. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते स्केलर राशीचे उदाहरण आहे? स्केलर राशीचे उदाहरण विचारलेले आहे, ते तापमान असे. स्केलर राशीचे उदाहरण तापमान. नेक्स्ट क्वेश्चन, वनस्पतींमधील फुलाचे कार्य काय आहे? तर पुनरुत्पादन असे कार्य असणार आहे फुलाचे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक अल्कली धातू आहे? तर सोडियम हा अल्कली धातू आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या लहरी कृत्रिम ग्रहांद्वारे संवाद साधण्यासाठी वापरल्या जातात? तर त्या सूक्ष्म लहरी आहेत. कोणता नियम विधान करतो की आपतन कोन हा या कोनाच्या समान असतो? त्याचं उत्तर आहे बघा प्रतिबिंब. खालीलपैकी कोणते डास चावल्यामुळे होते? काय होते म्हटलेले? तर फ्रेंड्स, डास चावल्यामुळे आपल्याला मलेरिया होतो. पुढचा प्रश्न पहा, गिनी इंडेक्सचा परिचय कोणी करून दिला? तर कोराडो गिनी यांनी करून दिलेला आहे. आपण त्याचं उत्तर आहे बघा कोराडो गिनी. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या वर्षी मानव विकास निर्देशांकाचा HDI परिचय केला गेला? 1990. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचे सर्वात उच्च HDI गुण आहेत? तर तो स्वित्झर्लंड हा देश आहे. खालीलपैकी कोणते एखाद्या देशाच्या मानव निर्देशांकांचे विकास निर्देशांकांचे प्रमुख सूचक आहे? तर ते बघा जन्माच्या वेळी आयुर्मानाची अपेक्षा. नेक्स्ट क्वेश्चन, तो कोणत्या प्रकारचा कोन आहे जर कोन 30 अंश, 60 अंश आणि 60 अंशाचे आहेत? तर तो आहे बघा समद्विभुज त्रिकोण. यामध्ये गणिताचे पण क्वेश्चन्स आहेत छोटे छोटे, तर तुम्ही ते सॉल्व करून पहा. काही क्वेश्चन्स गणिताचे पण या ठिकाणी आहेत पेपरमध्ये या. तर फ्रेंड्स, हा एक पेपर पूर्ण झालेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पेपर पाहूयात महाज्योतीचा MPSCचा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.